ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याकरिता एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे। नौपाडा, वागळे स्टेट आणि माजिवडा मानपाडा या 3 प्रभाग समिती क्षेत्रात 1002 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये 78 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 27,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय कारवाई सुरू केली आहे। घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्या समन्वयाने ही कारवाई सुरू असून इतर प्रभाग समिती क्षेत्रातही कारवाई केली जात असल्याचं प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं। दरम्यान 1 एप्रिल 2024 ते 6 मार्च 2025 या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लास्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेतली आहे। त्यात एकूण 4180 आस्थापनांना भेट दिली। त्यातून एकूण 2139 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर दंडापोटी 13,56,600 रुपयेही वसूल करण्यात आले आहेत। माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 2020च्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात आली नाही। कोर्टाने स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचं समोर आले। ठाण्यातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये केवळ 357 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। अनेक ठिकाणी प्रत्येकी फक्त 10 ते 15 कॅमेरेच कार्यरत आहेत, तर कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात आली नाही। यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदीबाबत पारदर्शकता नसल्याचं समोर आले। अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी केल्यात। सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांची नोंद घेतली जात नाही, ज्यामुळे दोषींवर कारवाई करणं कठीण होतंय। सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे, अन्यथा या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय। पोलीस स्टेशन मध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाहीये। फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा, म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डर मध्ये दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे। आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाहीये, तर जो पोलीस अधिकारी आहे, इन्चार्ज आहे, त्याच्यावरती कारवाई होईल असं पण ऑर्डर मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। अनेकदा सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने जरी आदेश असली तरी बजेट दिली जाते। हा, तर जर असं कारण जरी दिलं ना, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत। आणि हा 2020चा आहे, 2022 मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं। पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इतर हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना तो रेस्पॉन्सिबल असेल। त्याच्यामध्ये संदर्भात तुम्ही ठाणे आयुक्तांशी काही संपर्क पत्रव्यवहार केला आहे का? मी आता पत्रव्यवहार करणार आहे या संदर्भात, मी त्यांना मीटिंग करणार आहेत, कारण हे माहिती अधिकार आम्ही गेल्या वर्षभरात काढत होतो आणि त्यांना या संदर्भात मी प्रत्यक्षात भेटून बोलणं केलेलं आहे। पण असं ऑफिशियल आम्ही या सगळ्या गोष्टी आता सुरुवात केलेली नाहीये, लोकांपर्यंत हे पोहोचवतोय। आता पुढच्या आठवड्यात आम्ही हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
अनधिकृत बांधकामांसाठी वसुली कोण करणार, सहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले. मुंब्रा येथील काही भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडावं, तेथील बांधकामांची पाहणी करावी. महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वसुलीसाठी स्पर्धा लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओएसडी नेमताना साफसफाई केली, त्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी नेमतानाही साफसफाई करावी, अशी मागणी देखील परांजपे यांनी केली आहे. तसंच ठाण्यातील वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडणार असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी वसुली करण्यासाठी एक टोळी गेली होती. त्यांना तेथून पळवून लावण्यात आलं. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमार्फत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली केली जात होती. परंतु आता त्या जागेवर कोण वसुली करणार यावरून महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचा आरोप परांजपे यांनी केलाय. महापालिकेचे अनेक अधिकारी अनेक वर्ष एकाच खात्यात अधिकारी राहत असून त्यांच्या बदल्या का केल्या जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामं होत आहेत. महापालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी, असंही त्यांनी सांगितलं. येत्या आठवड्यात या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत वस्तुस्थिती सांगितली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओएसडी नेमताना साफसफाई केली, त्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी नेमतानाही साफसफाई करा, अशी मागणी देखील परांजपे यांनी केली आहे. खास करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनीच स्वतः म्हणजे हे विधिमंडळाच्या पटलावर आहे की जसबीर उर्फ बिलाल शेख हा त्या अधिकाऱ्याच्या वतीने वसुली करतो, अशा प्रकारचं भाष्य स्वतः त्यांनी केलं होतं. आता मात्र तो त्यांच्या पक्षात गेल्यामुळे तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह करण्याचं धारिष्ट्य आमदार जितेंद्र आव्हाड दाखवणार नाहीत. पण या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडनं गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्वाचे विषय, ठाण्यामध्ये न उचलला गेलेला कचरा आणि मुंब्र्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची, यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा. मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली, अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा. अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का, याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी. येत्या 1-2 दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की क्लीन ठाणे या प्रकारचं अभियान आपण राबवून ठाणेकरांना चांगलं प्रशासन आपण द्यावं, एवढीच विनंती मी मुख्यमंत्र्यांना करेन. ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली. ठाण्यातील समाजसेवक किरण नागटी यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर आज विशेष मुलांची विशेष होळी साजरी झाली. दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करीत एक आगळा वेगळा संदेश समाजात देण्यात आला. ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनव कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागटे यांनी आज विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचं आयोजन केलं होतं. यंदा या होळी उत्सवाचं हे 10वं वर्ष आहे. यावेळी दिव्यांग मुला-मुलींनी काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर या षड्रिपूंच होळीत दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वरानं सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली आहे.
नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचं दर्शन घडवलं. विशेष मुलांच्या होळीचं आयोजन करणाऱ्या किरण नागती यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हेच या उपक्रमाचं फलित असल्याचं आवर्जून नमूद केलं. या विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केलं. खरं तर 10वं वर्ष आहे आणि दरवर्षी आपण विशेष मुलांसाठी विशेष होळी दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून या अभिनय गटावर करत असतो. हा फक्त एक सण उत्सव नसून तर आपण नेहमी असं म्हणत असतो की षड्रूपांचा कुठेतरी होलिका दहन मध्ये आपण ते दहन केलं जातं. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दुर्दैवाने चुकीचे बदल होतात. म्हणून विकृत मानसिकता कुठेतरी जाळून टाकणं हा एकमेव हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जेव्हा ही दिव्यांग कला केंद्रातली विशेष मुलं पुढे येतात आणि समाजाला संदेश देतात, त्यामुळे होळीच्या बरोबर एक दिवस आधी जेव्हा हे घडतं तेव्हा हा संदेश समाजामध्ये पसरतो आणि आपल्या लक्षात येतं की ही इतकी निरागस मुलं आहेत. नियतीनं जरी असा खेळ केला असला तरी सर्वसामान्य IQ लेवल ज्यांचे 100% आहेत ते चुकीचे वागतात आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि होलिका मातेला सांगितलं जातं की आमच्या सगळ्या चुका तुझ्या पदरात घे आणि आजपासून नव्यानं एक आयुष्य जगण्यासाठी समाजातल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी दे. तर या विशेष मुलांच्या आयुष्यात ह्या होलिका दहन असतो रंगपंचमीच्या मदतीतून रंग भरण्याचं एक नवीन काम केलं जातं. मला असं वाटतं माणुसकीचे रंग भरण्याचं काम होतं आणि माणुसकीचे रंग ज्याला प्रखरतेनं दिसतात ना तिथे मला असं वाटतं चुकीच्या गोष्टी घडत नाही. त्यामुळे माणुसकीचा प्रत्येक रंग या मुलांमध्ये आपल्याला दिसत असतो आणि तोच रंग पसरवण्याचं काम या होळीच्या निमित्तानं रंगपंचमीच्या निमित्त दिव्यांग कला केंद्राची ही मुलं दरवर्षी करत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघत असतात की एक वेगळा आनंद असतो, समाधान असतो आणि ते समाधान कुठेतरी त्यांना वेळोवेळी मिळावं म्हणून हा एक प्रयत्न असतो.